पहिल्या तर इकडे जमलेले सारे जे बांधव भगिनींनो त्यांना शिवजयंतीची खूप हार्दिक शुभेच्छा। शिवाजी जयंती हे आपला ऍक्च्युली कार्यक्रम बोलायला गेले तो हे आपल्या सर्वात हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम ऍक्च्युली बघितलं गेलं तर असं आहे। आज जे यूथ आहे, यूथना व्हॅलेंटाईन डे कधी साजरा होतोय, रोज डे कधी साजरा होतोय, चिल्ड्रन्स डे कधी साजरा होतोय हे सर्व माहित आहे, पण 19 तारखेला शिवजयंती आहे ही खूप कमी लोकांना माहित आहे। त्यांचा ते कुठे जन्माला आले, रायगड किल्ला काय होता याची माहिती आता यूथला माहिती पाहिजे। आता हे टाइम आलाय की महाराष्ट्रामध्ये जे लोक आता 15, 16, 17, 18 वर्षाचे मुलं जे आहे ते पुढे जाऊन त्यांना शिवाजी महाराजाबद्दल, संभाजी महाराजाबद्दल सर्व माहिती पाहिजे। आज जे आपले किल्ले आहे एक पण आपला किल्ला व्यवस्थित नाहीये, तर ते जे किल्ले आता आपण एकत्र येऊन त्या किल्ल्यांसोबत आपल्याला काय करावं लागणार। आता तुम्ही बघितलं तर मुलांचे सर्व आता ताजमहल, बीबीचा मकबरा सर्व किती चांगले आहे, पण आपला एक पण किल्ला तसा नाहीये करून। ते आपला महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आपल्या महाराजांचा पण आता किल्ला राहिला नाही करून, व्यवस्थितपणे राहिला नाही। म्हणून मी हे असा कार्यक्रम करून लोकांना समजायचा प्रयत्न करतोय की तुम्ही जे फॅन्सी जे आता व्हॅलेंटाईन डे, रोज डे ते साजरा करताय ते न साजरा करत तुम्ही शिवाजी जयंती किंवा संभाजी जयंती हे साजरा करा। ऍक्च्युली माझे स्टुडंट्स मला विचारतात की सर तुम्ही महाराजांना दैवत बोलता की महाराज दैवत आहे का। ऍक्च्युली खरं बोलायला गेलो तर महाराज असले असते तर आपले देऊळ नसले असते, तर तिकडे आपण कुठे जाऊन दिवा लावला असता। तर आपण जेव्हा पण मंदिरामध्ये जातो दिवा लावतो तर आपल्याला आपले वाघाचा मनामध्ये प्रत्येक वेळी स्मरण केल्याच पाहिजे। आणि ह्या प्रोग्राम केल्यानंतर मी लोकांना हे बोलू इच्छितो की तुम्ही पण प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम मी करणार की कोणी करणार हे आवश्यक नाही, इकडे राजनेता येणार, राजनेता बदलणार, पण तुम्ही हे प्रत्येक माणसाने, प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाने, प्रत्येक भारताच्या माणसाने शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा केला पाहिजे। जेव्हा हे क्लासेस स्टार्ट केला तर ऍक्च्युली बोलायचं गेलं तर 25 वर्ष झाले आणि 25 वर्ष जेव्हा आपण स्टार्ट केला तर मी एकदा शाळेमध्ये एक टीचरने मला विचारलं होतं की तुम्ही एक फ्रीडम फायटर लिहा, तेव्हा मी शिवाजी महाराजांचा लिहिला होता, तर मला टीचरनी मार्क दिले नव्हते। तर मी माझ्या स्टुडंटला प्रत्येक दिवस महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल सांगतो। तुम्ही महाराजांच्या 5वीच्या मुलाला पण विचारला की संभाजी महाराज, शिवाजी महाराज कोण होते ते पण तुम्हाला सांगतात। आता छावा मूवी आज नवीन आली आहे ते तुम्ही बघितलं असेल, त्याच्या नंतरचा भाग पण मी त्यांना सांगितलंय कसा घडलाय, काय घडलाय करून। शिवाजी महाराज एक राजा तर आहेच, आपले महाराज आहेत, त्याच्यामध्ये काही कोणाच शंकाच नाही, पण खरं सांगितलं गेले तर आपले ते दैवत आहे आणि सर्वांना त्यांना दैवत मानून घ्यायला पाहिजे। धन्यवाद सर, थँक्यू। छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती अतिशय थाटात आमचे मुकेश सरांच्या वतीने साजरी केली जाते। मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय। श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सर्वांचे एक दैवत आहे आणि आमची स्फूर्तीस्थान आहे। कामाची सुरुवात ही छत्रपतींचं नाव घेऊनच आम्ही करतो आणि छत्रपतींचा जयघोष हीच आमची खरी ताकद आहे। मला असं वाटतं प्रत्येक महाराष्ट्रातल्या तरुणांनी छत्रपतींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे आणि समाजाची सेवा करण्याचं त्यांनी व्रत हाती घेतलं पाहिजे। पुन्हा एकदा सरांचं मनापासून आभार व्यक्त करतोय की अतिशय सुंदर असा सोहळा त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि त्या सोहळ्याला त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं। विविध कार्यक्रम महाराजांची सगळ्याच गोष्टीत आदर्श होते, ते घडवये होते, आदर्श राजकारणी होते, आदर्श प्रशासन चालवणारे होते। त्यामुळे छत्रपतींचा प्रत्येक गुण हा घेण्यासारखा आहे आणि मला असं वाटतं ते आपली महाराष्ट्रातील जनतेची स्फूर्ती आहे, सगळ्यांनी ते अनुकरण केलं। कसं आहे, शिवाजी महाराजांची जयंती रोजच असायला, कारण ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यांची जयंती रोजच साजरी करायला हवी। आज त्यांची शासनाच्या ह्याच्याप्रमाणे आज महाराष्ट्रावर उत्सव साजरा होतोय, महोत्सव साजरा होतोय, त्याबद्दल मला महाराष्ट्रातील सर्व जनतेना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। शिवजयंती निमित्त त्यांच्या आदर्शावरच सर्व तरुण पिढीने पुढे वाटचाल करायला हवी असं मला एकत्र वाटतंय। आणि तरुणांनी महाराजांचा जो काही इतिहास आहे
किंवा संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याचं खरोखर वाचन करायला हवं. कारण अलीकडच्या पिढीला शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज हे कुठे पाठ्यपुस्तकात शिकायला मिळत नाहीत. 1-2-3 त्यांचे ते एपिसोड इन्सिडेंट सोडले तर बाकी काही शिकायला मिळत नाही. संपूर्ण हे शिकलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी वाचन संस्कृती जी आहे तरुणांमध्ये वृद्धिंगत होणं गरजेचं आहे. आणि त्यातून महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन्ही व्यक्तिमत्व महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी काय होते हे समजेल. धन्यवाद. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी महाराजांना विनम्र अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. आणि आजच्या या पवित्र दिवशी माझे मित्र, माझे सहकारी मुकेश सर यांनी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज इथे एक भव्य दिव्य असा महाराजांचा इथे जयंतीनिमित्त उत्साह साजरा करतायत. आणि मला असं वाटतंय तुम्ही आज बघत असाल की दादरच्या या परिसरामध्ये स्टेशन लगत आज मोठ्या प्रमाणावर इथे विद्यार्थी वर्ग, तरुण वर्ग आणि प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आज या उत्साहात सामील होत आहेत. मला असं वाटतं महाराजांचा पराक्रम आणि महाराजांनी जे हिंदवी स्वराज्यासाठी जो काय पुढाकार घेतला आणि एक देशाला एक चांगली दिशा दिलेली आहे, याच्यातून प्रत्येक युवाने नवीन पिढीला हे सांगण्याचा प्रयत्न आजच्या या जयंती उत्सवाच्या निमित्ताने मुकेश सर यांनी घेतलेला आहे. मला असं वाटतं मी त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, यांनी घेतलेला हिंदवी स्वराज्यासाठी पुढाकार हा सर्व युवा पिढींपर्यंत पोहोचण्यासाठी आपण एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. 108 तास सगळ्यांना दिल्या, आत्ता सुद्धा मी दिल्या. खूप चांगल्या पद्धतीने इथे आयोजकांनी हा उत्सव आयोजित केलेला आहे. पण शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून आपण सगळे आपली ओळख आहे आणि त्याचं जितकं जास्तीत जास्त त्यांनी जे गडकिल्ले बांधले त्याचं आपण संवर्धन करू शकलो तर खऱ्या अर्थानं महाराजांची सेवा आपण केली आणि असं होईल. त्यामुळे उपस्थित सगळ्यांनाच माझी नेहमीच विनंती असते आणि यापुढे राहील की त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी जे काही आपल्याला शक्य असेल ते आपण सगळ्यांनी जरूर करावं. तीच खरं तर महाराजांची आठवण आणि त्यांची सेवा असेल. धन्यवाद.